कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो सोहम, आलात का घरी तुम्ही? सावली का? हा बरं ठीक आहे, मी बघतो हा. सारंग सरांचा फोन. हॅलो. हॅलो सावली, सोहम आणि बबलू घरी आले. तू का नाही आलेस त्यांच्यासोबत? सारंग सर, ते माहींचं ना थोडं महत्वाचं काम राहिलं होतं, म्हणून त्याने थांबवून घेतलं मला. मग तू कशी येणार आहेस? त्या सोडणार आहेत घरापर्यंत? घरापर्यंत म्हणजे हो वाटतं. ठीक आहे, असू दे, सोड. मी गाडी पाठवतो. सारंग सर सोडतील त्या, तुम्ही नका काळजी करू. आणि काही लागलं तर मी कळवेन ना तुम्हाला. मॅडम, मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही काहीही करू शकता. मागे पण व्रत करायला एकट्याच गेल्या होता. एकतर मला माहिती असतं तर मी करू दिलं नसतं, नाहीतर सोबत तरी आलो असतो. मला सवय आहे सारंग सर. तुम्ही माझी एवढी काळजी का करताय? का नको करू काळजी? मित्र आहोत ना आपण. काळजी करण्याचा अधिकार दिलाय आपण एकमेकांना. आणि फक्त मीच करतो का काळजी? तू पण तर माझी काळजी करतेस ना. मागे माझ्या हाताला लागलं होतं तेव्हा कशी ओरडली होतीस माझ्यावर. दादा हळद घेऊन ये. चल मला माहिती आहे. सावली, घाबरू नको. तुम्ही गप्प बसा. तुमचं लक्ष कुठे असतं? 2 मिनिटं थांबला असता तर मी कापून दिलं असतं ना. बरं, ते राहू दे. चल, भैरवीजी कुठे आहेत? काय? हॅलो सावली, अगं मी तुला काहीतरी विचारतोय. भैरवीजी कुठे आहेत ना सोबत? त्यांचं महत्वाचं काम होतं ना, म्हणून त्या. थांब, मी येतो तिकडे. नाही, नको. मी येईन रिक्षाने. येशील नक्की? हो. ठीक आहे, रिक्षात बसल्यावर फोटो पाठव. सारंग सर, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या फोन मधून फोटो नाही जात. कसं पाठवू मग? तुम्ही नका काळजी करू, मी कळवेन तुम्हाला. ठीक आहे, चालेल. या आधी तू घरी. आणि ऐक, पायी जर तू आलीस ना तर बघ. हा, नाही येणार. हा, चल, बाय. मेलो बॉस. हा, तुमचं काय खरं नाही आता. ते बघा, येतो मी. थांब ना, आपण एकटी महिन्यावर पडे. पैसे घेतलेत ना तुम्ही त्यांच्याकडून?
का घेतलेत पैसे? तुम्हाला माहितीये ना हे बेकायदेशीर आहे ते. पगार असतो ना तुम्हाला, मग का लुटलत त्यांना? का घेतलेत पैसे? इकडे तिकडे बघू नका, मी काहीतरी विचारते, माझ्याकडे बघा. पैसा एवढा महत्वाचा आहे का तुमच्यासाठी? त्या दिवशी पण तुम्ही सारंग सरांच्या आयुष्यात अस्मिला आणलात. तुम्ही पैशांसाठी माझा संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलात. एकदा तरी माझा विचार करायचा, एकदा. तर सारंग सरांच्या मनात काय सुरू आहे मला काहीच कळत नाही. त्यांचं पहिलं प्रेम ते अस्मी आहे. त्यांना माझी काळजी वाटते, ते माझ्या बाजूने उभे राहतात, माझ्यासाठी सगळं करतात. पण फक्त एक मित्र म्हणून मला हेच कळत नाहीये. जर आमचं हे नातं फक्त मैत्रीपुरतं मर्यादित राहिलं तर आमचा राजा राणीचा संसार कसा उभा राहणार? राजा राणी माझी मैत्रीण, मी तिच्याबद्दल बोलत. सिस्टर, बस उभी लपाछपी. आपल्याला तुझी सगळी स्टोरी माहिती आहे. तुझं लग्न कसं झालं, त्यानंतर काय काय झालं, एकदम सब डिटेल में पता है आपने को. फक्त आज पहिल्यांदा तू स्वतःहून सांगतेस मला. तुला आठवते त्या दिवशी तुझ्या घरी पैशांचा विषय सुरू होता? या मुलीला शोधायचं. अस्मी प्रधान नाव आहे तिचं, शोधून काढ. इस एग्रीमेंट में लिखा है, जर सावलीची या घरातली पोझिशन परमनंट राहणार असेल तर आणि तरच हा देवा त्या अस्मीला पाताळातून सुद्धा शोधून काढेल. हा देवा पैशासाठी काहीही करू शकतो. अस्मीलाच काय, तिच्या बापाला, तिच्या आज्याला, तिच्या पंजाला सुद्धा शोधून आणू शकतो हा देवा. सिस्टर, तू ओनली एक साइडची कॅसेटच ऐकून घेतलीस. दुसरी साईड ऐकून घ्यायची आताच चिडलीस माझ्यावर. ऍक्च्युली मी तिकडेच सांगणार होतो तुला हे सगळं, पण कोणीतरी पहिल्यांदा चिडलं होतं ना आपल्यावर. उसमें भी एक मजा आहे ना. ती गोष्ट वेगळी होती आणि मी वेगळं सांगते. तुम्ही जे करताय ना त्याला लाच घेणं म्हणतात, माहितीये ना तुम्हाला? तुम्हाला पगार मिळतो ना, मग का लुटताय त्यांना? का पैसे घेताय त्यांचे? मेहनतीची कमाई आहे त्यांच्या. तुम्ही मला सिस्टर म्हणता ना आणि असं करता? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला ना तुम्हाला भाऊ म्हणायची पण लाज वाटते. सावली, ते तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे ना, पण ह्या टायमाला परिस्थिती आणि माणूस चुकला तुझा. तर देव माणसाला दुखावलेस तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.